चांगला ॲटिट्यूड हा आपल्याला आवश्यक आहे. का आवश्यक आहे? प्रॉपर ॲटिट्यूड हा आपल्याला आवश्यक आहे. जर प्रियाला असं वाटत असेल, प्रगतीला असं वाटत असेल, पूजाला असं वाटत असेल, विकासला असं वाटत असेल की हो मी जर चांगला अभ्यास केला तर मी MPSCची परीक्षा पास करू शकतो, तर हा आपला चांगला ॲटिट्यूड आहे. हा आपल्याला सक्सेसकडे, यशाकडे घेऊन जातो. मला असं वाटणं की मला जमू शकतं, हा माझा प्रॉपर ॲटिट्यूड आहे, हा राईट ॲटिट्यूड आहे. मग रॉंग ॲटिट्यूड म्हणजे इगो. मग रॉंग ॲटिट्यूड म्हणजे इगो कसा? रॉंग ॲटिट्यूडमध्ये नेमकं होतं काय? तर रॉंग ॲटिट्यूडमध्ये आपल्याला स्वतःला इम्पॉर्टन्स म्हणजे मीच एकटा महत्त्वाचा आहे असं वाटायला लागतं आणि स्वाभिमानापेक्षा स्वतःच्या इम्पॉर्टन्सला महत्त्व आपण देतो. मग आता ते कसं काय बघा, मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे आता सध्या 9 लोक ऐकत आहेत. व्यंकट आलेला आहे, प्रिया आहे, प्रगती आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये मी जिंकणार आहे. MPSCची ही परीक्षा देताना काहीही अडथळे आले, परीक्षा पुढे जाते आहे तरी मी जिंकणार आहे. माझा संयम, सातत्य मला ही परीक्षा जिंकवून देणार आहे असं वाटणं म्हणजे हा झाला तुमचा प्रॉपर ॲटिट्यूड. पण मला कोणीच हरवू शकत नाही म्हणजे मी सर्वात महान आहे, मी सर्वात हुशार आहे. विकासला काहीच येत नाही, प्रगतीला काहीच येत नाही. मी गेल्या 2 वर्षापासून अभ्यास करतोय तर मला जास्त येतं आणि मला कोणीही हरवू शकत नाही, मीच पहिल्या नंबरवर राहणार. हा झाला तुमचा इगो आणि मी जिंकणार हा झाला तुमचा प्रॉपर ॲटिट्यूड. मग आता ही परीक्षा देत असताना आपल्याला काय हवं आहे? तर आपला ॲटिट्यूड हा प्रॉपर हवा आहे. त्याचा इगोचा आपल्याला काय नुकसान होतं इगोमध्ये बघा. आपल्यामध्ये इगो आला की आपल्यामध्ये उद्धटपणा येतो, आपल्यामध्ये उद्धटपणा येतो. आपण शॉर्ट टर्म सॅटिस्फॅक्शन म्हणजे एखाद्या एज्युकेटरच्या तुम्ही क्लासमध्ये गेले आणि त्या क्लासमध्ये गेल्यानंतर त्या पोलमध्ये त्या 100-200 मुलांमध्ये जर लीडर बोर्डमध्ये तुम्ही पहिल्या स्थानावर आहात, फक्त शॉर्ट टर्म सॅटिस्फॅक्शनमुळे, तो शॉर्ट टर्म सक्सेसमुळे तुम्ही सॅटिस्फाय होता. सॅटिस्फाय व्हायला पाहिजे, मी असं म्हणत नाही, तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे, हॅपीनेस असायला पाहिजे, पण सॅटिस्फॅक्शन नको की बस हेच करायचं होतं मला. आपला लॉंग टर्म गोल आहे. मग तो कसा की मला MPSCची परीक्षा क्रॅक करायची आहे. मग मला MPSCची परीक्षा क्रॅक करून सर्व्हिस द्यायची आहे. मला कशा प्रकारची सर्व्हिस द्यायची आहे? तर मला प्रामाणिक आणि चांगली सर्व्हिस द्यायची आहे. हा माझा लॉंग टर्म गोल असू शकतो. पण एखाद्या परीक्षेमध्ये, एखाद्या पोलमध्ये मला फक्त लीडर बोर्डपर्यंत सीमित राहायचं आहे, हा माझा शॉर्ट टर्म सॅटिस्फॅक्शन असू शकतं. मग त्या शॉर्ट टर्म सॅटिस्फॅक्शनमध्ये तुम्ही सातत्यानं लीडर बोर्डमध्ये यायला लागले की तुमच्यामध्ये ॲरोगन्स यायला नको, तुमच्यामध्ये उद्धटपणा यायला नको. या गोष्टीकडे लक्ष द्या. मग आता प्रत्येक माणूस, तुम्ही किती विद्यार्थी मला ऐकत आहे? सध्या 10 विद्यार्थी मला ऐकत आहे. सगळ्यांना माझा आवाज क्लिअर आहे? सकाळी 5 वाजता उठून 10 ते 11 विद्यार्थी सध्या मला ऐकत आहेत. मला सांगा, प्रत्येक मनुष्य या 3 स्टेजमध्ये असतो. एक असते ॲस्पायरिंग स्टेज, एक असते सक्सिडिंग स्टेज आणि एक असते फेलिंग स्टेज. आता जेवढी मुलं मला ऐकत आहे, तुम्ही बघा की तुम्ही कुठल्या स्टेजमध्ये येता. पहिली मी तुम्हाला म्हटली ॲस्पायरिंग स्टेज, म्हणजे मला वाटत असतं पूजा की मला काहीतरी मिळावं, मला बंगला मिळावा, मला गाडी मिळावी, माझ्या घरामध्ये स्विमिंग पूल असावा, माझ्याकडे BMW असावी. मग माझ्याकडे BMW आहे, मग याहीपेक्षा मोठी गाडी माझ्याकडे यावी, माझ्याकडे मर्सिडीज यावी, माझं घर अमेरिकेमध्ये असावं. अशा प्रकारचे वेगवेगळे स्वप्न तुमचे असू शकता. ही स्टेज जी आहे हिला आपण म्हणतो ॲस्पायरिंग स्टेज. मला असं वाटतं की जे विद्यार्थी MPSCचा अभ्यास करणारी आहेत, मोस्टली या स्टेजमध्ये असणारी विद्यार्थी भरपूर आहेत. ॲस्पायरिंग स्टेज. एक स्टेज असते तिला म्हणतो आपण सक्सिडिंग स्टेज. म्हणजे मी एक स्वप्न पूर्णत्वाला नेते. माझं पहिलं स्वप्न पूर्ण झालं, माझं दुसरं स्वप्न पूर्ण झालं, आता माझं तिसरं स्वप्न पूर्ण करण्यामागे मी आहे आणि माझं जे आता स्टेज आहे ती सक्सिडिंग स्टेज आहे, ती यशाकडे चालली आहे. हा झाला दुसरा टप्पा. म्हणजे मला ऐकणारा प्रत्येक व्यक्ती यापैकी एका स्टेजमध्ये असतो. आणि तिसरी असते फेलिंग स्टेज. याच्यामध्ये काय होतं की माणसाला अपयश हाती लागतं.
मी काहीही करतोय तर माझ्या हातामध्ये अपयश येतंय, ही असते फेलिंग स्टेज। या 3 पैकी एका टप्प्यावरती तुमच्यापैकी माझ्यापैकी प्रत्येक व्यक्ती या स्टेजमध्ये असतो। मग या प्रत्येक स्टेजमध्ये तुमच्या मनामध्ये येणारा इगो हा तुमच्यासाठी कशा पद्धतीनं घातक ठरतो तो बघा। ॲस्पायरिंग स्टेज, फेलिंग स्टेज आणि सक्सिडिंग स्टेज, या 3ही टप्प्यामध्ये आपल्यापैकी प्रत्येक जण असतो आणि हा इगो कशी भूमिका पार पाडतो प्रत्येक स्टेजमध्ये ते बघा। ॲस्पायरिंग स्टेज, तुमच्यापैकी एखाद्या विद्यार्थ्याने ठरवलं नाही मला काय करायचं आहे, आता एखाद्या मुलीने ठरवलं की मला डाएट फॉलो करायचं आहे, मला स्लिम व्हायचे, किंवा एखाद्या व्यक्तीने ठरवलं की मला MPSCच्या परीक्षेमध्ये यावर्षी मी काही करून प्रगती पास होऊन दाखवणार आहे, मी करणारच आहे। मग आपण काय म्हणतो माझ्या मित्राला किंवा मैत्रिणीला किंवा आईला किंवा वडिलांना, तुम्ही फक्त बघत राहा, मी करून दाखवणारच आहे, मी करूनच दाखवणार आहे। मग आता ही तर कुठल्या प्रकारची मार्केटिंग नाही आहे, जिथे तुम्हाला मार्केटिंग करायचं आहे, स्वतःचं नाव सांगायचं आहे, ॲडव्हर्टाइजमेंट करायची आहे, तिथे तुम्ही हे सगळं सांगत असतात। पण बऱ्याचदा काय होतं, हे करत असताना जर तुमच्या मनामध्ये इगो आला, तुमच्या मनामध्ये असा विचार आला की नाही मी काय करतोय, मी MPSCची परीक्षा देतोय, मग मी खूप काहीतरी भारी काम करतोय, मग आपण काय करतो रे की काम कमी करतो आणि बोलायला जास्त चालू करतो। म्हणजे काहीतरी केल्याशिवाय काहीतरी मिळत नाही, आपल्या स्वप्नांवर काम करा, असे मोटिवेशनल थॉट आपण सातत्यानं वाचण्यापेक्षा बोलत जास्त जातो आणि यामध्ये आपण आपली ऊर्जा वाया घालवतो। बऱ्याचदा हे सगळं आपण इगोपायी करत असतो किंवा आपल्याला एखाद्यावरती इम्प्रेशन टाकायचं असतं आणि म्हणून ते आपण करत असतो। मग यामुळे काय होतं, आपला जो ॲक्शन आहे, आपला जो गोल आहे, आपला जो ध्येय आहे, त्याच्यासाठी आपल्याला काय लागतं, त्या ध्येयासाठी आपल्याला लागतं की आपल्यामध्ये ऊर्जा असावी। मग सातत्यानं बोलल्यामुळे आणि ॲक्शन कमी केल्यामुळे, लोकांना इम्प्रेस करायसाठी कार्य केल्यामुळे माझा जो सेल्फ इस्टीम आहे तो कमी होत चाललेला आहे। मला असं वाटतं की मी जे नाही आहे ते मी लोकांना दाखवतोय, त्यामुळे माझा जो स्वाभिमान आहे त्याला तडा जातोय, मला स्वतःला असं वाटतंय की मी खोटा बोलतोय, मी सातत्यानं विचार करतोय लोक माझ्याबद्दल काय विचार करतात, यांना काय वाटतं, आईला वाटतं का की मी अभ्यास करतोय, बाबांना वाटतं का मी अभ्यास करतोय, यावर्षी मी प्रीची परीक्षा नापास झालो तर काय होईल। मग सातत्यानं आपण विचार करतो की लोक काय म्हणतील आणि आपण त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करत असतो की मी किती चांगलं करतोय। मग आपल्याला करायचं, आपण हे का करतो, याच्यामध्ये काय होतं, आपला वेळ खर्ची जातो है ना, खरंय की नाही। थँक्यू सो मच। जेव्हाही तुम्हाला असं वाटतं ते ॲक्सेप्टन्स लेवल जोपर्यंत आपला वाढणार नाही की जे काही सांगतंय हे मला, हे मी बघते, हे होतं, 1% का असे ना माझ्यामध्ये यायला लागले, तर तेव्हा बोला की येस मॅम हे होतंय। मग हे सगळं आपण जेव्हा बोलत राहतो, सारखं बोलत राहतो, याच्यामध्ये एक आपला वेळ जातो, आपली एनर्जी जाते, आपली विल पॉवर नको त्या गोष्टीच्या मागे लागते। मग आपण काय करायला पाहिजे, आपण इन्स्टेड ऑफ दॅट आपण आपली एनर्जी ही आपल्या कामावरती फोकस केली पाहिजे। पण आपण तसं न करता नुसतं बोलतो। म्हणजे पहिला टप्पा, अंकिता अगदी बरोबर, म्हणजे पहिला टप्पा जो आपण म्हटला की जो ॲस्पायरिंगचा आहे, तो ॲस्पायरिंगचा पहिल्या टप्प्यामध्ये इगो कसं काम करतो, आपण सातत्यानं लोकांना सांगत असतो मी MPSCची परीक्षा देते, मी MPSCची परीक्षा देतोय, बघा मी किती भारी करतोय, आता मी करणारच आहे, आता मी माझ्यानं होणारच आहे। मी म्हणते हे लोकांना सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतःला जरी पटवून दिलं आणि त्यासाठी कार्य केलं, शॉर्ट टर्म सॅटिस्फॅक्शनपेक्षा लॉंग टर्म गोल ठरवला, तर तो आपल्याला सक्सेसफुल राहील। दुसरी स्टेज असते बघा, तो टप्पा असतो सक्सिडिंगचा टप्पा। आता MPSCच्या विद्यार्थ्यांनी या बाबतीत सक्सिडिंगच्या टप्प्याला कसं बघावं ते पण सांगते। सक्सिडिंगचा टप्पा, मेन्सची परीक्षा एका मार्काने गेली, MPSC प्री पास केले, MPSC मेन पास केले, इंटरव्ह्यू राहिलेला आहे, काही मार्कांनी राहिलेला आहे, ही झाली आपली सक्सिडिंगची स्टेज, जिथून आपल्याला काय मिळत चाललंय, सक्सेस मिळत चाललंय। मग इथे इगो कशी भूमिका पार पाडतो, आपल्यामध्ये ओव्हर कॉन्फिडन्स येतो। आपण एखाद्याला काय विचारतो, म्हणजे आपला जर सायन्स हा विषय वीक आहे, आपल्याला सायन्स हा विषय जमत नाही, आपल्याला पर्टिक्युलर सब्जेक्ट जमत नाही, आपण पर्टिक्युलर एज्युकेटरला काय विचारतो, पर्टिक्युलर ट्रेनरला काय विचारतो,
तू परीक्षा पास केली आहेस का? अरे बाबा, त्यानं परीक्षा पास केली नाही, पण त्याचं विज्ञान तुझ्यापेक्षा चांगलं आहे. त्याच्या हाताखालनं अनेक विद्यार्थी अधिकारी झाले आहेत, ते तुला गाईड करू शकतात, ते तुला सांगू शकतात. मग आपल्यामध्ये ओव्हर कॉन्फिडन्स येतो. ओव्हर कॉन्फिडन्स येणं वाईट नाहीये, पण त्यात तो येत असताना तुमच्यामध्ये ॲक्सेप्टन्स लेवल कमी व्हायला नको. मला सगळं काही येतं असं व्हायला नको. आपल्याला मिलियनवरून बिलियन व्हायचंय, पण जर आपला ॲक्सेप्टन्स लेवल कमी आहे, जर मला असं वाटायला लागलं की मी चुकूच शकत नाही, तर आपण काय करू रे? आपल्या चुका कुठे होतात ते आपण शोधणारच नाही. स्टेज सक्सिडिंगची आहे. आता थोडा जरी धक्का लागला तर आपल्याला लगेच सक्सेस मिळू शकते. आपण अभ्यास केलाय, आपल्याला सगळं येतं, पण काय होईल? हा जो ओव्हर कॉन्फिडन्स आहे, हे जे मलाच येतं हा भाग आहे, हा आपल्याला शोधूच देणार नाही की माझ्यात कमतरता काय राहिली आहे. मला इन्व्हेस्टिगेटच करू देणार नाही की मला येत काय नाही. कारण मला असं वाटतं मला सगळंच येतंय. मी प्री पास केली, मी मेन पास केली. ही जी मुलगी आहे हिला कुठे येते? ही जी माझ्यासोबत अभ्यास करणारी आहे हिची थोडी प्री क्लिअर झाली आहे. मग आपण इन्व्हेस्टिगेट करणार नाही, स्वतःच्या चुका शोधणार नाही, आणि ओव्हर कॉन्फिडंट झाल्यामुळे बऱ्याच लोकांनी यश मिळवलं, परंतु त्यांना साध्यच झालं नाही. कित्येक लोक अशी आहेत रे की ज्यांनी एमपीएससीची प्री क्लिअर केली, मेन क्लिअर केली, यूपीएससीची प्री क्लिअर केली, मेन क्लिअर केली, पण त्यांच्या मुलाखतीच क्लिअर झाल्या नाहीत. मग असं काय असावं? असं म्हटलं जातं की मुलाखतीमध्ये फक्त तुमचा ॲटिट्यूड चेक होतो. तुम्ही बोलता कसं, तुम्ही वागता कसं, कारण तुमचं नॉलेज चेक झालेलं आहे. म्हणजे तुमच्याकडे नॉलेज आहे, पण तुमचा ॲक्सेप्टन्स लेवल नाही आहे, तुमचा ॲटिट्यूड प्रॉपर नाही आहे, तुम्ही ऐकत व्यवस्थित नाही आहे. मग अशा वेळी काय होतं? तुम्ही बरेच विद्यार्थी पाहिले असतील, यूपीएससी प्री क्लिअर, मेन क्लिअर, पण इंटरव्ह्यूज क्लिअर होत नाही. ओव्हर कॉन्फिडन्स विथ इगो. आपल्याला आपल्या चुका सुधारण्यासाठी हा इगो अडथळा म्हणून काम करतो. पहिल्या स्टेजमध्ये इगो हानिकारक, ॲस्पायरिंग स्टेज तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांची असेल. दुसरी स्टेज सक्सेडिंगची स्टेज, इगो हानिकारक. तिसरी स्टेज ज्यामध्ये आपण फेल होतोय, या स्टेजमध्ये सुद्धा प्रिया, पूजा, विकास, अंकिता, इगो हानिकारक. तो कसा काय? आपण आपल्या चुकांना म्हणतच नाही की ही माझी चूक आहे. आपण काय म्हणतो जेव्हा फेल होत असतो? माझ्या वडिलांनी असं केलं, मला त्यांनी कधी आधारच दिला नाही, मला कुणाचा सपोर्टच नाही आहे, मला जमतच नाही, कदाचित माझं लग्न झालं नसतं, कदाचित मला बाळ झालं नसतं, कदाचित माझ्यावरती घरच्या जबाबदाऱ्या नसत्या, कदाचित माझी आर्थिक परिस्थिती चांगली असती. म्हणजे माझ्याकडनं चुकतंय हे आपण म्हणतच नाही. आपल्या अपयशाला सातत्यानं आपण इतरांना दोष देत राहतो, त्यामुळे पण आपल्याला बरोबर होता येत नाही. म्हणजे काय? तर इगो हा प्रत्येक टप्प्यावरती आपल्यासाठी हानिकारक आहे. मग आता या इगोला आपल्याला फाईट द्यायची आहे. या इगोला फाईट द्यायची असेल तर आपल्याजवळ 3 सूत्र आहेत. 1 +- 3 प्रकारची लोक ही आयुष्यामध्ये तुम्हाला नेहमीच भेटत असतात. या टप्प्यावरती या 3 प्रकारच्या लोकांसोबत आपल्याला कशा प्रकारे डील करायचे हे तुम्हाला शिकावं लागेल. का सांगते? मी मध्यंतरी डिस्कशन फोरममध्ये बऱ्याच काही गोष्टी अनुभवल्या. मेसेजेसवरून मला थोडीफार सायकोलॉजी कळत होती, फार नाही, कारण मेसेजेसमुळे बऱ्यापैकी मिसअंडरस्टँडिंग पण होतात. मग या इगोशी आपल्याला फाईट द्यायचं आहे. 3 प्रकारे आपण फाईट देऊ शकतो. +- आणि कशा प्रकारची लोक आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असतातच असतात. नेहमीच सक्सेसफुल लोक मिळतील का? नेहमीच फेल झालेल्याच लोकांसोबत राहायचं का? आपल्या बरोबरीच्या लोकांसोबत कसं डील करायचं हे आपण आता बघूया. मजा येते? आपल्याला नेहमी आपल्या अवतीभोवती नेहमी 3 प्रकारचे लोक असतात, हो की नाही? 1 जे आपल्यापेक्षा बेटर असतात. म्हणजे आपण एमपीएससीचाच अभ्यास ठरवूया, कारण बऱ्यापैकी तुम्ही ऐकणारी एमपीएससीचा अभ्यास करणारी आहात, ती आपल्यापेक्षा बेटर असतात, त्यांना आपल्यापेक्षा चांगलं येत असतं. काही असतात जे नाविन्यानं अभ्यास करत असतात, त्यांना आपल्यापेक्षा थोडं कमी येत असतं. आणि काही असतात जी आपल्या बरोबरीचा असतात, त्यांचा आणि आपला अभ्यास हा बऱ्यापैकी सारखा असतो. मग आता तुम्ही जर ॲस्पायरिंग स्टेजमध्ये आहे, तुमची स्टेज कोणती हे तुम्ही ठरवायचं.
तुम्ही आतापर्यंत मी बोलते, तुम्ही ठरवलं असेल, तुमच्या लक्षात पण आलं असेल की माझी ही स्टेज आहे मॅडम, माझी ही स्टेज आहे. मग आता ॲस्पायरिंग स्टेज आहे आणि ॲस्पायरिंग स्टेजमध्ये तुम्हाला तुमच्यासारखा, तुमच्या इतका टॅलेंटेड असणाऱ्या व्यक्तीला सोबत घेऊन चालायचं आहे. जसं की तुम्ही MPSCचा अभ्यास करता, एखाद्या डिस्कशन फोरमवर तुम्ही आहात. मग आता जो माणूस इज इक्वल टू आहे, तुमच्या इतका अभ्यास करणारा आहे, त्याच्यासोबत राहून तुम्हाला काय फायदा होईल? त्याच्यासोबत राहून आपल्याला काय फायदा होईल? त्याच्यासोबत राहिल्यामुळे आपल्याला आपली कॉम्पिटिशन कशा प्रकारच्या लोकांसोबत आहे ते कळेल. त्याच्यासोबत राहिल्यामुळे आपण एकमेकांना मदत केली पाहिजे, कुठल्या नोट्स वापरल्या पाहिजे, कुठल्या एज्युकेटरला ऐकलं पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला, तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल की डिस्कशन फोरममुळे आपल्याला बरीच मदत मिळते. कुठल्या विषयासाठी कुठलं पुस्तक ऐकू, कुठल्या एज्युकेटरला मी ऐकलं पाहिजे, कुठल्या ट्रेनरला मी ऐकलं पाहिजे, अशा प्रकारची माहिती आपल्याला ॲस्पायरिंग स्टेजमध्ये आपल्या बरोबरीच्या लोकांकडनं मिळत असते, फायदा होतो. आणि त्याच पद्धतीनं आपला जो इगो असतो ॲस्पायरिंग स्टेजमध्ये तो बऱ्याचदा कमी पण होतो, शिकायला पण मिळतं. आपल्यापेक्षा जी हुशार लोक असतात त्यांच्यासोबत राहायचं जेव्हा तुम्ही सक्सिडिंग स्टेजमध्ये असता. आता ही मिळतीलच असं नाही आहे. तुम्ही MPSC प्री क्लिअर केली, MPSC मेन क्लिअर केली, तुमचा इंटरव्ह्यू क्लिअर होत नाही आहे. मग अशावेळी तुम्हाला कशा लोकांची सोबत पाहिजे? आपला इगो नष्ट व्हावा म्हणून अशावेळी तुम्हाला अशा लोकांची सोबत जास्त असायला पाहिजे ज्यांनी प्री क्लिअर केली आहे, मेन क्लिअर केली आहे, इंटरव्ह्यू क्लिअर केला आहे. मग याचा आपल्याला काय फायदा होईल? आपल्याला ग्रो होण्यासाठी फायदा होईल. काय केलं पाहिजे तो सांगेल. मी मुलाखत अशी दिली, मी मुलाखत तशी दिली, माझ्यासोबतचा जो माझा मित्र आहे त्याला मुलाखतीमध्ये अशा प्रकारचा फायदा झाला, तर आपला इगो जो आहे तो कमी होईल आणि ह्युमॅनिटीकडे आपण जायला लागू. फेलिंगचा स्टेज आहे, फेल्युअर येत आहे, सातत्यानं आयुष्यामध्ये अपयश येत आहे, माझ्या काही चुका आहेत. मग आता अशावेळी आपण अशाही लोकांसोबत राहिलं पाहिजे ज्यांना आपण मदत करू शकतो. बऱ्याचदा MPSCची प्री क्लिअर केली आहे, मेन क्लिअर केली आहे, काही नवीन विद्यार्थी आहे, त्यांना मदत करा, त्यांना शिकवा, त्यांना एखादा टॉपिक समजावून सांगा. त्याने काय होईल रे की आपला आत्मविश्वास वाढेल, आपला कॉन्फिडन्स वाढेल, आपल्याला असं वाटेल की मला सुद्धा येतंय, मला सुद्धा जमतंय. तर अशा प्रकारे आपल्याला इगो सोबत फाईट करायचंय. इगोमुळे काय होतो? बऱ्याच गोष्टींचा इगो असतो. माझ्या स्वतःच्या सक्सेसचा इगो, इतरांच्याही सक्सेसचा इगो असतो आपल्याला. माझा मामा असा करतोय, माझा काका असा करतोय, मी पर्टिक्युलर कम्युनिटीमध्ये जन्माला आलोय म्हणून त्यांनी काही जे कर्तृत्व केले ते पण माझ्याच पाठीशी लागले. मग आपलं पण सक्सेस, इतरांचं सक्सेस याचा इगो आपल्याला असतो. आणि तेच काही नसलं तर मग आपल्या धर्माचा इगो आपल्यामध्ये येतो की माझाच धर्म कसा चांगला आहे. या सगळ्या गोष्टींमुळे आपलाही विकास थांबतोय, तुम्ही कुठल्याही टप्प्यावर असा, आणि आपल्या देशाचाही विकास थांबतोय, एकंदरीत आपल्या सगळ्यांचा विकास थांबतोय जेव्हाही कुठली बाब होतोय आणि प्लॅटफॉर्मवरती वाद दिसतात. आता असं नाही आहे की मी तुमची एज्युकेटर आहे, तुमच्याशी चर्चा करते, या गोष्टी मला बघायला मिळत नाही, पण मी स्वतःला या गोष्टींपासून दूर ठेवलेलं आहे. म्हणजे तुम्ही खूप क्लासेस घेतले, व्ह्यूज आहेत, तुम्ही नंबर 1 वर आहे. तुम्ही कमी क्लासेस घेतले, महिनाभर क्लासेस नाही घेतले, तुमचा एज्युकेटर म्हणून नंबर खाली आलाय. मग त्यानं काही होतं का की तुम्ही वर खाली होणार आहे? तुम्ही शिकवताना किती तन्मयतेनं शिकवता, तुमचं काम किती तन्मयतेनं करता, याची ग्वाही आपल्याला आपलं मन देत असतं. मग आता कशाला स्वतःला प्रत्येक वेळी या नंबर गेममध्ये घालणं गरजेचं आहे का? आपण स्वतःला प्रत्येक वेळी या इगो फॉर्ममध्ये घालणं गरजेचं आहे का? मग हेल्दी कॉम्पिटिशन करायची, पण मग आपला ॲटिट्यूड कसा असला पाहिजे? आपला ॲटिट्यूड कसा असला पाहिजे? या इगोला एक शत्रू म्हणून आपल्याला हरवायचं आहे. आपल्याला हे म्हणायचं आहे, प्रिया, प्रगती, पूजा, अंकिता, गजानन, विकास, आपल्याला हे म्हणायचंय मी ठरवलंय ना की मी अभ्यास करणार आणि MPSCची एक्झाम क्लिअर करणार. हो, मी ठरवलं ते मी करू शकतो, मी करणार आहे. दुसरं, मी नवीन शिकायला
रोज तयार आहे. आज मी सकाळी 5 वाजता उठलोय ना, आज 5 वाजता उठल्यापासनं मी आज काहीतरी नवीन शिकणार आहे, माझ्या सोबतच्या लोकांना मी मदत करणार आहे आणि ही परीक्षा मी 100% क्लिअर होणार आहे, असा प्रॉपर ॲटिट्यूड आपण ठेवूया. आणि आजच्या मॉर्निंगला, आजच्या सकाळला आपण सुरुवात करूया. तुम्हा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. सकाळी 11 वाजता उठून, सकाळी 5 वाजता उठून 11 मुलं आलेली आहेत. चॅनल पण नवीन आहे. जर तुमची इच्छा असली तर ही सिरीज आपण चालवूया. 15 ते 20 मिनिटाची सिरीज असेल. तुम्ही जो टॉपिक म्हणणार त्या टॉपिकवर पण आपल्याला बोलता येईल. थँक्यू सो मच बेटा. थँक्यू. तुमच्याचसाठी येते. हे मी बंद केलं होतं, पण तुम्हा मुलांची इच्छा होती तर तुमच्याचसाठी येते. येस, चला, मजा आली. मला पण बरं वाटलं तुम्हा सगळ्यांना भेटून. सकाळी सांगा तुम्ही म्हटलं तर आपण ही सिरीज नक्कीच चालवूया. अभ्यासाला लागा. आपण भेटूया. यूट्यूबवरती तर लेक्चर चालूच आहेत. अनअकॅडमीवरती जेव्हाही लेक्चर चालू होईल मी तुमची पहिले झूम मीटिंग घेईल आणि तुम्हाला कळवेल, नंतर लेक्चर चालू करेल. थँक्यू सो मच बेटा. कसा वाटला टॉपिक? कसा वाटला? कळला? मग आता काम करणार याच्यावर. जिथेही तुम्हाला असं वाटत असेल की हो मॅम, माझ्यामध्ये मला असं वाटतंय की थोडा इगो आला होता आणि तो माझ्यासाठी हानिकारक आहे, तर आता प्रत्येक टप्प्यावर, तुम्ही कुठल्या टप्प्यावर आहे बघा, प्रत्येक टप्प्याच्या माणसासोबत मला कसं वागायचं आहे ठरवा आणि विथ अ प्रॉपर ॲटिट्यूड तुमच्या दिवसाला सुरुवात करा. थँक्यू सो मच बेटा. थँक्यू. सो हॅपी जिंदगी के लिए आपकी सखी. तर तिथे जिथे शिकविते तिथे मी तुमची एज्युकेटर आहे आणि इथे मी तुमची सखी आहे, असं लक्षात ठेवा. तर इथे मी तुमची सखी आहे, तुम्ही बोलू शकता. थँक्यू ऑल. जाऊ.